कैसी जगह हैं जो संगठन की वैचारिक जड़ों से भी गहराइयों से जुड़ा हुआ है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अब से कुछ देर पहले दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीमबागमध्ये आहेत। हेडगेवार यांना अभिवादन सुद्धा करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा त्यांच्यासमोर आहेत। डॉक्टर हेडगेवार स्मारक समिती नागपूर त्या ठिकाणी त्यांना अभिवादन सुद्धा करण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यात नियोजित दौऱ्याप्रमाणे खरं तर रेशीम बागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले। त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या समवेत त्या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झाल्याने थेट ते रेशीम बागेत पोहोचले। रेशीम बागेत दाखल झाल्यानंतर डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी हे दृश्य आपण पाहतो। इतरही भाजपचे पदाधिकारी, राजकीय नेते उपस्थित आहेत। यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीला जाणार आहेत। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आहे। सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये संवाद झाल्याची सुद्धा दृश्य आपण पाहिलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याची प्रत्येक अपडेट वेळोवेळी आपण घेतोय। नागपूर विमानतळावरती आगमन झाल्यानंतर थेट नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा हा रेशीम बागमध्ये आला। रेशीम बागमध्ये आता डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन सुद्धा करण्यात आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। जितेंद्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीम बागेत दाखल झाले, त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन सुद्धा करण्यात आले, काय सविस्तर? कारण 8:40च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर विमानतळावर पोहोचले। तेथून थेट ते जे आहेत ते नागपुरातील स्मृती मंदिर, रेशीमबाग येथील हे स्मृती मंदिर आहे, या स्मृती मंदिरात पोहोचलेले आहेत। सुमारे 8:55 पंतप्रधानांचा ताफा जो आहे तो इथे दाखल झाला। त्यानंतर स्मृती मंदिरामध्ये त्यांचं जे रिसीव्ह करण्यात आलेलं आहे, त्यांचं वेलकम करण्यात आलेलं आहे ते संघाचे माजी सरकार्यवाह आणि डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते भैयाजी जोशी यांच्यातर्फे त्यांना रिसीव्ह करण्यात आलेलं आहे। त्यानंतर स्मृती मंदिर परिसरामध्ये आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची समाधी आहे। या समाधीचं दर्शन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आलेली आहे। त्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर हे संघाचे द्वितीय सरसंघचालक आहेत आणि संघ त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला, ज्यांचं मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला संघाचा, त्या म्हणून द्वितीय सरसंघचालक डॉक्टर माधव सदाशिव गोळवलकर म्हणजे गोळवलकर गुरुजी म्हणून त्यांना ओळखण्यात येतं। त्यांच्याही समाधीवर पुष्प अर्पण करून पंतप्रधान जे आहेत ते आदरांजली वाहतात। यावेळी संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत, मुख्यमंत्री देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा नागपुरातील रेशीमबाग येथे हे नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत आणि ते आपले जे आद्य सरसंघचालक आणि द्वितीय सरसंघचालक यांना आपल्या माध्यमातून आदरांजली वाहत आहेत, पुष्प अर्पण करत आहेत। महत्वाचं म्हणजे सरसंघचालक असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील हे संघाच्या मुशीतून वाढलेले आहेत, स्वतः स्वयंसेवक राहिलेले आहेत आणि स्वयंसेवक म्हणून ते आज इथे पोहोचलेले आहेत, हे विशेष महत्वाचं आहे। आजचा दिवस हा संघामध्ये म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो। आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्या दिवशी पंतप्रधानांचं येणं हे एक सांकेतिक मोठ्या संकेत मोठे आहेत की ज्यातून समजण्यात यावं। कारण अलीकडच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहिलेलं आहे की संघ परिवारातील जो राजकीय पक्ष आहे भाजप यांचं कुठेतरी तारतम्य नसल्याचं किंवा कुठेतरी रस्सीखेच असल्याचं जाणवत होतं। JP नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या माध्यमातून एक वक्तव्य आलेलं होतं। त्यानंतर संघामध्ये कुठेही ऑलबेल नसल्याचं सांगण्यात येत होतं, दोन्ही संघ असतील किंवा भाजप असतील यांच्या संबंधामध्ये। आणि जो 400 पारचा जो नारा होता, जी घोषणा होती ती कुठेतरी 240 वर थांबली। त्यानंतर संघ आपल्यासाठी किती महत्वाचा आहे किंवा संघाचे स्वयंसेवक किती महत्वाचे आहेत हे भाजपला पुन्हा एकदा परिचित झाल्याचं म्हणता येईल आणि त्यानंतर संघ
संघात येणं पंतप्रधानांचं हे एक खूप मोठे संकेत आहेत. कारण आतापर्यंत पंतप्रधानपदी असताना गेल्या 11 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून कधीही ते संघात आलेले नाहीये किंवा रेशीम बागमध्ये पोहोचलेले नाहीये. त्यानंतर पंतप्रधानांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो. आज 4 कार्यक्रम आहेत पंतप्रधानांचे नियोजित. त्यापैकी जो पहिला कार्यक्रम आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरास भेट देणे हा आहे आणि इथे पंतप्रधान पोहोचलेले आहेत. पंतप्रधानांनी पोहोचून इथे जे आहे ते आदरांजली वाहण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता इथून जो आहे तो 15 मिनिटाचा नियोजित कार्यक्रम आहे. आता थोड्या वेळातच पंतप्रधान इथून पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे दीक्षाभूमी येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत आणि तिथे देखील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहून माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमासाठी निघणार आहेत. मात्र सध्या जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत CP राधाकृष्णन आणि संघाचे स्वयंसेवक आणि केंद्रीय नेते देखील आहेत, ज्यामध्ये मुकुंद जी, त्याचबरोबर अरुण कुमार आणि सुनील देशपांडे हे देखील संघाचे केंद्रीय नेते आहेत. ते देखील यावेळी इथे रेशीमबागमध्ये स्मृती मंदिरात उपस्थित आहेत. करण. नक्कीच जितेंद्र, खरं तर आपण पाहतोय की ज्या प्रकारच्या घडामोडी घडतायत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तब्बल 47 चौकामध्ये स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. मात्र एकीकडे हिंसाचाराची घटना ताजी असतानाच एक है तो सेफ है या बॅनरची जोरदार चर्चा सध्या नागपुरात सुरू असल्याचं कळतंय, कारण बहुतांश बॅनरवरती अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे. नक्कीच अलीकडेच नागपुरात आपल्याला माहिती आहे की हिंसाचाराची घटना घडलेली होती, मोठी दंगल उसळलेली होती. 17 मार्चला ही दंगल उसळलेली होती. त्यानंतर जवळपास 8 ते 9 दिवस कर्फ्यू लावण्यात आलेला होता दंगलग्रस्त भागांमध्ये. मात्र सध्याची जी परिस्थिती आहे ती नॉर्मल झालेली आहे. रमजानचा महिना सुरू आहे. आज गुढीपाडवा म्हणून हिंदू नववर्ष म्हणून आपण साजरा करतोय. अशा परिस्थितीमध्ये एक आहे तो सेफ आहे ही जी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो घोषणा दिलेली होती पंतप्रधानांनी, ती घोषणा काही तांत्रिक अडचणीमुळे जितेंद्रशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र हे दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौऱ्यासंदर्भातली प्रत्येक अपडेट आपण घेतोय. सध्या ते रेशीम बागेत दाखल झाले. त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन सुद्धा करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मारकांना त्या ठिकाणी अभिवादन सुद्धा करण्यात आलं. पुन्हा एकदा मी जितेंद्रकडे जाणार आहे. जितेंद्र, ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहतोय की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरं तर त्या ठिकाणी रेशीम बागेत दाखल झालेत, त्यानंतर ते दीक्षाभूमीकडे जाणार आहेत. साधारणतः रेशीम बाग ते दीक्षाभूमी याचं अंतर नेमकं किती आहे? साधारणतः दीक्षाभूमीचे हे अंतर 10 ते 12 मिनिटाचं आहे. मात्र आज पंतप्रधानांचा दौरा आहे आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. सर्व मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. सामान्य वाहतुकीसाठी हे बंद करण्यात आलेले आहेत आणि सध्या जी माहिती मिळते त्यानुसार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अगदी काही मिनिटात, अगदी काही थोड्या वेळात आता येथून रेशीम बागेतून आता निघणार आहेत. त्यांचा येथील जो नियोजित कार्यक्रम होता तो जवळपास पूर्ण झालेला आहे. 15 मिनिटाचा कार्यक्रमाचा अवधी निश्चित करण्यात आलेला होता. 8:55ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ताफ्यासह स्मृती मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले होते आणि आता जवळपास 9:20 होत आहे. तर या 9:20 म्हणजे जवळपास 20 आणि या 20-25 मिनिटाच्या कालावधीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीसाठी रवाना होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा ताफा सज्ज झाल्याचं दिसून येतोय. त्याच्या सूचनाही आतमधून जे आहेत ते बाहेरील पोलिसांना आलेल्या आहेत आणि जो पंतप्रधानांचा जो ताफा आहे तो येथून थोड्याच वेळात पुढील कार्यक्रमासाठी निघेल, जो म्हणजे असेल दीक्षाभूमीचा. दीक्षाभूमीमध्ये यापूर्वीही पंतप्रधान पदी असताना नरेंद्र मोदी आलेले होते. 14 एप्रिल 2017 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होऊन आपला अभिवादन बाबासाहेबांना केलेलं होतं. त्यानंतर आज दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमी येथे पोहोचणार आहेत. त्यापूर्वी जो होता पहिली जी भेट होती ती होती स्मृती मंदिर रेशीम बागेतील जे आहे ते स्मृती मंदिरातील भेट होती. या स्मृती मंदिराच्या भेटमध्ये आता इथून जवळपास पूर्ण झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्मृती मंदिरात पोहोचण्यापूर्वी जवळपास 20 मिनिटे अगोदर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे इथून पोहोचले होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले होते. जवळपास 20 ते 25 मिनिटं ते इथे हजर होते. त्यांनी इथे डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन केलं. त्यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. स्वयंसेवकांशी इथे वार्तालाप केला
आणि हेडगेवार स्मारक समितीकडून सत्कारही स्वीकारलेला आहे. त्यानंतर इथे जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्मृती मंदिराची जी प्रतिकृती आहे किंवा जो फोटो आहे तो फोटो इथे भेट देण्यात आलेला आहे. आणि आता येथून थोड्याच वेळात पंतप्रधानांचा ताफा जो आहे तो पुढील कार्यक्रम म्हणजे दीक्षाभूमी येथे नियोजित स्थळासाठी निघणार असल्याची माहिती मिळते. अगदी थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ताफ्याचा येथून निघणार आहेत आणि त्यानंतर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमासाठी देखील पोहोचणार आहेत. इथील जर आपण दृश्य पाहिले तर हा केशवद्वार आहे, रेशीमबाग येथील केशवद्वार आहे आणि इथे जे आहे ते नागरिकांनी जिथे जिथे लोक आहेत तिथे सुरक्षा व्यवस्थेसाठी लोकांची गर्दी देखील दिसून येत आहे. समोरचा एक चौक आहे रेशीमबाग. नक्कीच जितेंद्र, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेतच राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद.